प्रामाणिकपणानं सांगतो, हे होणार होतं मला माहीत होतं. त्याच्यामुळं 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या. कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्या संदर्भात DCंशी चर्चा करूनच त्याचा प्लॅन देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार हे माहीत होतं, हे अपेक्षित होतं. पण कुठेही 12वीच्या रूटची गाडी बंद करून लोक आणण्यासाठी एस टी आणलेलं नाही. सर, दुसरं असं काल नाशिकमध्ये जी सभा झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले की मला हलक्यात घेऊ नका. नेमका हा इशारा त्यांचा कोणाला समजायचा, ठाकरेंना की फडणवीसांना? नाही, मला असं वाटतं की उगाचच देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही. हे साहेबांनी नाशिकमध्येच त्याचा उल्लेख केला नाही. अनेक वेळा विहिरीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे, परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल. अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे. त्याचा संबंध कुठेही भाजपाशी, मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही. सर, ऑपरेशन टायगर नाही तर कोल्हे आहेत. मला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून सगळी धडपड. मी मगाशी हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही. मला भाष्य करून उगाचं तेढ निर्माण करायचं नाही. जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विवेचीतली लोक माझ्याकडे येतील.